ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली। मात्र सांगलीमध्ये आज गोपीचंद पडळकर समर्थकांच्याकडून आज त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आपण पाहू शकता। आपण सांगलीतील आता राम मंदिर चौकामध्ये आहोत। या ठिकाणी भव्य असं डिजिटल ट्रेनद्वारे या ठिकाणी अडकवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांच्याकडून दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर राहुल पुजारी आहेत, आपण जाणून घेऊया काय आंदोलन केलं आणि कशाबद्दल आंदोलन केले। एक लक्षात घ्या, प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, उपेक्षित वंचित समाजाला न्याय देण्यासाठी एक गावगाड्यातला तरुण राजकारणात येतो। जतसारखी विधानसभा 40,000च्या बहुमतानं जिंकून येतो। जतमध्ये विकासाची गंगा वाहू लागते, ज्याला दुष्काळी म्हणून हिणवलं जातं। त्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये, जत तालुक्यामध्ये पाण्याचे प्रश्न असतील, उद्योगाचे प्रश्न असतील, रोजंदारीचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री साहेबांच्या सहकार्यानं वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। परंतु प्रस्थापित व्यवस्थेला हे बघवत नाही। एक गावगाड्यातला तरुण ज्यावेळी आपल्या शेजारी मांडीला मांडी लावून बघतो आणि निर्णय प्रक्रियेत भाग घेतो, हे यांना कदापि मान्य होणारी भूमिका नाही। त्यामुळे आमदार साहेबांना कायम बदनाम करायचा प्रयत्न केला जातो, वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकायचा प्रयत्न केला जातो। कुणाकडून? प्रस्थापित जी मंडळी आहेत, आता जयंत पाटलांसारखे उदाहरण नाही, काही दिसतात, हे एक आहेत आज समोर आले म्हणून। ह्याच्यासारखे बरेच नेते आहेत प्रस्थापित व्यवस्थेतले। परंतु ज्या वेळेला जत विधानसभा मतदारसंघामध्ये दहीहंडीचा मोठा कार्यक्रम झाला, जत तालुक्यातून त्याला प्रचंड महिला, अबाल, बालवृद्धांचा सगळ्यांचा पाठिंबा मिळाला, अत्यंत मोठी गर्दी झाली। त्यावेळी ह्याच मंडळींनी कशा पद्धतीने ह्यांनी पैसे खर्च केले असतील, कुठून पैसे गोळा केले असतील, खंडणीचा काही गुन्हा दाखल करता येतो का, व्यापाऱ्यांकडून काही पैसे यांनी मागितलेत का, म्हणण्यासाठी यांची एक टीम तिथं फिरत होती। परंतु त्यांना त्यात काही तथ्य आढळलं नाही। एक सामान्य तरुण अत्यंत विमनस्क अवस्थेत काहीतरी त्याच्यावर परिस्थिती ओढवली म्हणून एक आता टोकाचा निर्णय घेतो, आत्महत्येचा निर्णय घेतो। त्यावेळेला त्या तरुणाच्या कुटुंबासोबत राहायची भूमिका घ्यायची सोडून त्यामध्ये सुद्धा राजकारण शोधू पाहणाऱ्या या प्रस्थापित व्यवस्थेला गावगाड्यातले 4 ठेवणीतले शब्द फेकले म्हणून राग यायची काय गरज आहे? हा साधा गावगाड्यातला शब्द आहे आणि गावगाड्यातला तरुण आहे, गावगाड्यातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो, सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करतो। त्यामुळं ज्या पद्धतीनं जयंत पाटील आणि त्यांची टीम राजकारण करत आहे, हे भ्रष्टवादी काँग्रेस पार्टी राजकारण करत आहे, त्याला इथून पुढे जशास तसंच उत्तर दिलं जाईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं। आज काय केलं तुम्ही इथे स्टेशन चौकामध्ये? त्यामुळं आमचे नेते माननीय गोपीचंद पडळकर साहेब, आमदार साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून सर्व लोकांच्या उपस्थितीत, सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकाचं अर्पण केलेलं आहे। तुम्ही आजही गोपीचंद पडळकर यांच्या सोबतच आहात काय? सर्व 100% इथली सर्व उपस्थित लोक, त्याचबरोबर अत्यंत मोठ्या प्रमाणात जनतेचा वाढता पाठिंबा बघूनच प्रस्थापित राजकारण्यांना पोटसूळ उठते। नक्कीच आपण पाहू शकता, प्रस्थापितांना गोपीचंद पडळकर यांचं वाढतं जे वर्चस्व आहे पाहूनच पोटसूळ उठले आहे। इथून पुढे जर गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत असे जर काही झालं तर जशाच तसं उत्तर देईल, असंही गोपीचंद पडळकर समर्थकांचे नेते राहुल पुजारी यांनी इशारा दिलेला आहे। कॅमेरामन सुजित सोबत शंकर कुळे, TV9 मराठी, सांगली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।